दिशा डेअरी इंटिग्रेटेड सेफ्टी अँड हेल्थ ॲक्शन हा राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ म्हणजेच NDDBचा एक उपक्रम वन हेल्थ या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये पशु आरोग्य व्यवस्थापन, रोग प्रतिबंध, गोठ्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा याचा मेळ घातला जातो. दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये होणाऱ्या जनावरांच्या अनेकविध रोगांना प्रतिबंध करणे, जनावरांच्या खुरांची तपासणी करणे आणि महत्त्वाचं म्हणजे अँटीबायोटिक्सचा वापर कमी करणे, म्हणजेच प्राण्यांचे आजार बरे करण्यासाठी पारंपरिक आणि वनस्पती आधारित इथनो व्हेटरनरी प्रॅक्टिसेस म्हणजेच EVPचा वापर जनावरांच्या उपचारासाठी वाढवणे, त्याचबरोबर कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेत दूध उत्पादन व्यवसायामध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत दक्ष करणे ही उद्दिष्टे दिशा कार्यक्रमाची आहेत. त्यासाठी NDDB सन 2025 ते 30 या 5 वर्ष कालावधीमध्ये दिशा कार्यक्रमाअंतर्गत शाश्वत पशुधन पद्धती, एकात्मिक आरोग्य म्हणजेच प्राणी, मनुष्य, पर्यावरण, जीवाणूंचा प्रतिरोध, संसर्गजन्य आजार प्रतिबंध व्यवस्थापन, त्यामध्ये मस्टायटिस, ब्रुसेलोसिस, TB, साल्मोनेलोसिस इत्यादी आजारांचे जनावरांचे तसेच माणसांचे सॅम्पल तपासणीसाठी घेणे आणि NDDB यांना पाठवणे. पशुवैद्यक, दुग्ध व्यवसाय कर्मचारी यांना EVM, होमिओपॅथी, AMR, एकात्मिक आरोग्य विषयी तत्वे, कौशल्य बाबतीत प्रशिक्षण, मेळावे, शिबिरे, मीटिंग घेऊन जागृती करणे. दूध उत्पादकाकडील उपलब्ध शेतीमध्ये पौष्टिक चाऱ्याबरोबरच वनौषधी वनस्पतींची तसेच EVP साठी लागणाऱ्या पिकांची लागवड करणे या बाबी समाविष्ट आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेन द ट्रेनर म्हणजेच प्रशिक्षकांना प्रशिक्षण NDDBच्या माध्यमातून गोकुळ संघामध्ये देण्यात येत आहे. गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये दिनांक 25 जून 2026 या दिवशी असे प्रशिक्षण NDDBच्या वतीनं आयोजित करण्यात आले. पशुसंवर्धन आणि संकलन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, प्राथमिक दूध संकलन संस्था प्रतिनिधी तसेच गोकुळ संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे LRP यांना दिशा प्रशिक्षण देण्यात आले. NDDBचा दिशा कार्यक्रम हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, पशुपालक आणि दूध उत्पादकापर्यंत पोहोचला जावा. जनावरे तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, त्याचबरोबर अन्न सुरक्षेच्या मानकानुसार दुधाच्या प्रत्येक थेंबाची काळजी घेतली जावी यासाठी प्रसार आणि जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गोकुळ संघाशी संलग्न प्राथमिक दूध संकलन संस्था तसेच प्रत्येक गोठाधारक दूध उत्पादकानं दिशा कृती कार्यक्रम समजून घ्यावा आणि त्याप्रमाणे काटेकोर अंमलबजावणी करावी असं आवाहन गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद आणि गोकुळ दूध संघ, गोकुळ दूध संघामध्ये आपण डेअरी इंटिग्रेटेड सेफ्टी अँड हेल्थ ॲक्शन ह्या NDDBच्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आज एक कार्यशाळा आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये शेतकरी लोकांना ह्या दिशा प्रोजेक्टच्या अंतर्गत माहिती देण्यासाठी आम्ही संबोधित केलं होतं. आणि हे करत असताना एकात्मिक आरोग्य हा एक महत्त्वाचा विषय आहे. एकात्मिक आरोग्यामध्ये पर्यावरण, जनावरे आणि मनुष्य या तिघांना होणारा जो बाधा असते, ती जीवाणू असतात, त्या जीवाणूंचा AMR अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स हा वाढत असल्यामुळे जगभरामध्ये त्याच्यावरती एक वेगळ्या पद्धतीने NDDBच्या माध्यमातून आज आम्ही काम करत आहोत. आणि हे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही NDDBने सुचवल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या गोठ्यामध्ये आम्ही जनावरांचं नाकातील स्राव, गुदाशयातील स्राव, मस्टायटिसचे स्राव, नंतर जे पाणी खराब पाणी वेस्टेज असतं त्याचं स्राव आणि जे पाणी पाजलं जातं जनावराला त्याचे स्राव आणि वैयक्तिक जो मिल्क हँडलर आहे किंवा दूध उत्पादक आहे त्या दूध उत्पादकाच्या नाकातील स्राव आणि त्याच्या विष्टेचे स्राव अशा पद्धतीनं आपण एक सॅम्पल कलेक्शनचा एक कार्यक्रम नुकताच आम्ही पार पाडलेला आहे आणि त्याचं सॅम्पलिंग आम्ही NDDBला पाठवत आहोत. आणि त्याच्यामुळं जे जीवाणूंचा येणारा जो प्रतिरोध आहे तो का होतो, कशासाठी होतो आणि तो कसा प्रतिबंधित करायचा याविषयीचं मार्गदर्शन करण्यात आलं.